नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युकेशनल क्विज मेनिया या चॅनलवर आपणा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांची उत्तर चाचणी अभ्यासणार आहोत। पण यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून नवनवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला वेळेवर मिळतील। विषय मराठी। प्रश्न पहिला अ, खालील उतारा वाचून योग्य शीर्षक लिही। हा प्रश्न 1 गुणांसाठी आहे, तर तुम्हाला खाली दिलेला उतारा व्यवस्थितरित्या वाचायचा आहे व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। तर या ठिकाणी उतारा वाचून शीर्षक लिहायचं आहे। पर्याय आहेत: अति तिथे माती, करावे तसे भरावे, झाडे लावा झाडे जगवा, घरोघरी मातीच्याच चुली। तर योग्य शीर्षक आहे झाडे लावा झाडे जगवा। ब, जागृत होऊया यासाठी उतार्यात कोणता शब्द आला आहे? उत्तर: जागृत होऊया यासाठी सजग होऊयात हा शब्द आला आहे। प्रश्न दुसरा, मुलगा व मुलगी समान आहेत, दोघांनाही शिकवले पाहिजे यासाठी एक घोषवाक्य लिही। हा प्रश्न 1 गुणांसाठी आहे। तुम्हाला या ठिकाणी घोषवाक्य लिहायचं आहे। उत्तर: मुलगा मुलगी एक समान, दोघांनाही शिकवा शान। प्रश्न तिसरा, चित्रावरून गोष्ट तयार कर। हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे। तर खालील चित्रावरून तुम्हाला गोष्ट तयार करायची आहे। आपण गोष्ट तयार केलेली आहे। एक दिवस रुद्र, अथर्व आणि त्याचे मित्र विटीदांडू खेळत होते। रुद्राने विटीला वर मारले, सगळेजण तिला पकडण्यासाठी पळाले। विटी तलावाच्या पलीकडे गेली, विटी बबलीजवळ जाऊन पडली। बबलीने विटी उचलली, बबली तिला तलावाच्या पलीकडे फेकू लागली, परंतु विटी ढपकन तलावातच पडली। मग काय, सगळेजण आश्चर्याने पाहू लागले। सर्वजण विटीसाठी हताश झाले। आता काय करायचे? सर्व मुले म्हणू लागली, आपल्याला पाण्यात तर पोहता येत नाही, मग ही पाण्यात पडलेली विटी कशी काढायची असा विचार सर्व मुले करत होती। तेवढ्यात बबलीला पोहता येत होते, म्हणून बबलीने पाण्यात उडी मारली। बबलीने तलावात उडी मारली आणि ती विटी हातात घेतली। सर्वजण आनंदाने ओरडू लागले, उड्या मारू लागले। प्रत्येकाला खूप आनंद झाला। बबली सर्वांसोबत विटी दांडू खेळू लागली। खेळता खेळता बबलीने जोरात दांडू फिरवला आणि काय, विटी परत उंच उडाली आणि तलावाच्या पलीकडे जाऊन पडली। तर अशा रीतीने आपण इथे सुंदर अशी गोष्ट तयार केलेली आहे। तुम्ही सुद्धा तुमच्या परीने विविध शब्द यामध्ये ॲड करून गोष्ट तयार करू शकता। प्रश्न चौथा, पुढील अध्यक्षरापासून नाम, विशेषण व क्रियापद बनव। हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे। अध्यक्षर आहे ल, तर तुम्हाला या अक्षरापासून नाम, विशेषण व क्रियापद बनवायचे आहे। नाम आहे लकी, विशेषण आहे लाल, क्रियापद आहे लपली। प्रश्न 5वा, रिकाम्या जागेत योग्य क्रियापदाचा वापर कर। राधाने चित्र टिंबटिंब। मला पूर्ण भूतकाळात हे वाक्य तयार करायचे आहे। तर राधाने चित्र काढले। प्रश्न 6वा, परिच्छेद वाच व उत्तरे लिही। हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे। तुम्हाला खाली दिलेला परिच्छेद व्यवस्थितरित्या वाचायचा आहे व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत। प्रश्न पहिला, ऑर्थरला कोणाचा राग आला होता? उत्तर: ऑर्थरला ढगांचा खूप राग आला होता। 2, ऑर्थर गोळी का मारणार होता? उत्तर: ढगांनी सूर्याला झाकले होते, त्यामुळे आर्थरला ढगांचा खूप राग आला होता, म्हणून तो ढगांना गोळी मारणार होता। 3, परिच्छेदात आलेल्या या चिन्हाचे नाव लिही। तर जे चिन्ह दिलेले आहे त्या चिन्हाचे नाव आहे उद्गारवाचक चिन्ह। प्रश्न 7वा, शालेय वक्तृत्व स्पर्धेत तुझा प्रथम क्रमांक आला, ही आनंदाची बातमी तुझ्या मित्राला, मैत्रिणीला पत्राने कळव। तर या ठिकाणी शालेय वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक आला ही बातमी तुम्हाला तुमच्या मित्राला पत्राने कळवायची आहे।
तर खाली दिल्याप्रमाणे तुम्ही तुमच्या मित्राला पत्र लिहू शकता. प्रश्न 8. जाहिरात वाच व त्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. प्रश्न पहिला, सहलीचे आयोजक कोण आहेत? उत्तर, सहलीचे आयोजक लक्ष्मी टूर्स आहेत. 2. सहलीची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, प्रवास शुल्कात 50% सवलत व विविध भेटवस्तू ही सहलीची वैशिष्ट्ये आहेत. प्रश्न 3. सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी असे तुम्हाला वाटते? उत्तर, जास्तीत जास्त प्रवासी सहलीसाठी आकर्षिले जावेत व सहलीला यावेत यासाठी सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत दिली असावी असे मला वाटते. तुम्ही तुमचेही मत नोंदवू शकता. प्रश्न 4. प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे असे तुम्हाला वाटते का? जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हाला अविश्वसनीय वाटते? उत्तर, प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय नाही असे मला वाटते, कारण जाहिरातीतील 50% सवलत व भेटवस्तूंची खैरात या वाक्यावरून मला ही जाहिरात अविश्वसनीय वाटते. या ठिकाणी तुम्हाला तुमचे मत नोंदवायचे आहे. विषय इंग्रजी. Question number 1. Match the pairs with their antonyms. This question has 2 marks. 1. Small. Answer is big. 2. Hot. Answer is cold. 3. Open. Answer is closed. 4th. Soft. Answer is hard. Question number 2. Choose the correct synonyms of the given words. This question has 2 marks. 1. Certain. Option are perfect, sure, good. Answer is sure. 2. Build. Option are set, construct, break. Answer is construct. 3. Advantage. Option are loss, benefit, disadvantage. Answer is benefit. 4th. End. Option are finish, sure, good. Answer is finish. Question number 3. Use the given words to complete the sentence. This question has 2 marks. Words are pretty, start, keep, hurt. 1. Radha is a dash girl. Answer is pretty. 2. Dash this flower in your hand. Answer is keep. 3. Don't dash my plant. Answer is hurt. 4th. My school dash at 10 o'clock. Answer is start. Question number 4. Write the answer in complete sentence. This question has 5 marks. 1. Who teaches you math subject? Answer is Vishal sir teaches us math subject. 2. How old are you? Answer, I am 12 years old. 3. What is your favorite game? Answer, my favorite game is cricket. 4. Where is your school? Answer, my school is at Chembur. 5. When do you get up in the morning? Answer, I get up at 7 o'clock in the morning. Question number 5. Write the rhyming words for this question as 2 marks. 1. Door. Answer is floor. Score. 2. Book. Answer is took. Cook.
3. Table. Answer: stable, capable. 4th, sure. Answer is pure, cure. Question number 6. Write down the following figures in the words. This question has 2 marks. 1. 81. 2. 26. 3. 9. 4th. 25. Question number 7. Write a letter on given points. Write a letter to your friend about a poem compilation activity in your class. तर खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत. या पॉइंटच्या साहाय्याने तुम्हाला पत्र पूर्ण करायचे आहे. डिअर अनु, थँक्स फॉर युअर लेटर अँड युअर गुड विशेस. Next week we have a poem compilation activity in our class. Can you suggest me a good poem? Please, I request you to help me in this activity. Convey my best regards and love to your sister. Yours lovingly, शीतल. विषय गणित. प्रश्न पहिला सोडव. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. अ. खालील संख्या वाच व अक्षरात लिही. तर ही संख्या अंकात दिलेली आहे, ही तुम्हाला अक्षरात लिहायची आहे. 74,01,256. ब. खालील संख्या अंकात लिही. ही संख्या अक्षरात दिलेली आहे, ती तुम्हाला अंकात लिहायची आहे. तर 40,45,213. क. खालील संख्या विस्तारित रूपात लिही. संख्या आहे 80,35,835. याचे विस्तारित रूप आहे 80,00,000 अधिक 0 अधिक 30,000 अधिक 5,000 अधिक 800 अधिक 30 अधिक 2. ड. खाली दिलेल्या संख्यांमधील मोठ्या संख्येला रिंगण कर. तर संख्या आहे 63,84,279. दुसरी संख्या आहे 63,87,928. तर या दिलेल्या संख्यांमधील मोठी संख्या आहे 63,87,928. प्रश्न दुसरा सोडव. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. अ. एका जिल्ह्यात कोरोना लसीकरणात पहिल्या टप्प्यात 14,29,638 पुरुष आणि 13,99,426 स्त्रिया यांना लस देण्यात आली. तर त्या जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकूण किती लसीकरण झाले? तर इथे एकूण किती लसीकरण झाले हे विचारण्यात आलेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला बेरजेची क्रिया करावी लागेल. तर 34,29,638 अधिक 13,99,426 केले असता बेरीज येते 28,29,064. म्हणजेच जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात एकूण 28,29,064 लसीकरण झाले. ब. एका सामाजिक संस्थेने वृक्षारोपणानंतर पहिल्या वर्षी 45,726 झाडे जगवली आणि दुसऱ्या वर्षी 54,327 झाडे जगवली. तर दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षापेक्षा किती झाडे जास्त जगवली? तर या प्रश्नामध्ये पहा, किती झाडे जास्त जगवली, किती झाडे कमी जगवली, अशा प्रकारचे प्रश्न असतील तर इथे वजाबाकीची क्रिया होते. तर 54,327 मधून 45,726 वजाबाकी केली असता उत्तर येते 8,601. म्हणजेच दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षापेक्षा 8,601 झाडे जास्त जगवली. क. एका शाळेत संगणकाचा संपूर्ण संच बसवण्यासाठी 68,500 रुपये इतका खर्च येत असेल तर त्या केंद्रातील 15 शाळा संगणक संच बसवण्यासाठी एकूण किती खर्च येईल? तर एका शाळेतील संगणक संच बसवण्यासाठीचा खर्च 68,500 रुपये आहे. तर अशा 15 शाळेतील संगणक संच बसवण्यासाठीचा खर्च काढण्याकरिता आता इथे
एका शाळेवरून आपल्याला 15 शाळेतील संगणक संच बसवण्यासाठीचा खर्च काढायचा आहे. म्हणजे एकावरून अनेकांची किंमत काढायची आहे. म्हणजे इथे गुणाकाराची क्रिया करावी लागेल. तर गुणाकार केला असता उत्तर येतो 10,27,500. म्हणजे केंद्रातील 15 शाळांत संगणक संच बसवण्यासाठी एकूण 10,27,500 रुपये खर्च येईल. ड. एका शाळेच्या माजी विद्यार्थ्यांनी प्रत्येकी 51 रुपये देणगी दिली असता 4,437 रुपये जमा झाले, तर एकूण किती विद्यार्थ्यांनी देणगी दिली? तर एका विद्यार्थ्याने 51 रुपये देणगी दिली, तर देणगी जमा झालेली आहे 4,437 रुपये. तर 4,437 रुपये एकूण किती विद्यार्थ्यांनी दिले? ते एकूण किती विद्यार्थ्यांनी दिले म्हटल्यानंतर इथे आपल्याला 4,437ला 51 रुपयांनी भागावं लागेल. आणि एकूण देणगी जमा झालेली आहे 4,437 रुपयेला 51 रुपयांनी भागले असता आपल्याला विद्यार्थी संख्या मिळेल. तर 4,437ला 51ने भागल्यास उत्तर येते 87. म्हणजेच एकूण 87 विद्यार्थ्यांनी देणगी दिली. प्रश्न तिसरा सोडव. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. समच्छेद अपूर्णांकात रूपांतर कर. समच्छेद म्हणजेच हे छेद भिन्न आहेत, 6 9 आहेत, ते आपल्याला समच्छेद म्हणजे समान करायचे आहेत. तर भिन्नछेद समान करण्यासाठी आपल्याला हे जे छेद आहेत ते एकमेकांना गुणावं लागेल. जे 5/6ला 9ने गुणावं लागेल छेदाला व अंशाला, व 7/9ला 6ने गुणावं लागेल छेदाला व अंशाला. तर 5 9 45, 9 7 54, 7 7 42, 9 7 54. तर इथे छेद समान झालेले आहेत. उत्तर आलेलं आहे 45/54 व 42/54. ब. चौकटीत दिलेल्या चिन्हांपैकी योग्य चिन्ह लिही. 5/12, 1/6. तर यापैकी आपल्याला या चौकटीत योग्य चिन्ह द्यायचं आहे. तर आपण इथे तिरकस गुणाकार केलेला आहे. 5 × 6 व इथे 12 × 1. तर 5 7 30, 12 1 12. तर 30 कोणत्या बाजूला आहेत? डाव्या बाजूला आहेत. म्हणजे डावीकडची संख्या मोठी आहे. तर याप्रमाणे तुम्ही चिन्ह देऊ शकता. क. सोडव. 3/9 + 3/5 बेरीज असेल की वजाबाकी, प्रथम छेद समान करावे लागतात व पुढेच आपल्याला बेरीज की वजाबाकीची क्रिया करता येते. तर प्रथम इथे आपण छेद समान केलेले आहेत. 3×5 15, 9×5 45, 27, 9×3 27, 9×5 45. छेद समान झालेले आहेत. तर 15 + 27 केले असता बेरीज येते 42/45. तर 3/9 + 3/5 ची बेरीज आलेली आहे 42/45. दुसरा गणित पहा. 6/14 + 2/7. आता इथे छेद भिन्न आहेत, पण इथे 7च्या पाड्यात 14 येतात, त्यामुळे 6/14 आपण तसेच ठेवलेत. फक्त 7ला 2ने गुणलेला आहे म्हणजे 14 होतील, व वरती सुद्धा 2ने गुणलेला आहे. तर 6/14 - 4/14. तर 6 - 4 उत्तर येतो 2/14. तर बे के बे, बेसाती 14. उत्तर आलेलं आहे 1/7. इथे भाग जातो म्हणून इथे अतिसंक्षिप्त रूप दिलेलं आहे 1/7. प्रश्न चौथा सोडव. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. अ. दशांश अपूर्णांक रूपात लिही. 7.5 रुपये बरोबर रुपये 6 दशांशचिन्ह 7 5. बेरीज कर. 94.7 मीटर अधिक 1,738 दशांशचिन्ह 4 5 मीटर यांची बेरीज केली असता बेरीज येते 1,833 दशांशचिन्ह 15 मीटर. प्रश्न 5वा सोडव. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. दुपारी 3:15 सुरू झालेला चित्रपट 2.5 तासांनी संपला. म्हणजे तो किती वाजता संपला? तर चित्रपट सुरू झालेला आहे 3:15. तो संपलेला आहे 2.5 तासांनी. 2.5 तास म्हणजे 2 तास 30 मिनिटे. तर यासाठी आपल्या बेरजेची क्रिया करावी लागेल, जेणेकरून सुरू झालेला चित्रपट किती तासांनी संपला हे आपल्याला कळेल. तर 3:15 म्हणजे 3 तास 15 मिनिटे मध्ये आपण 2 तास 30 मिनिटे बेरीज केली तर उत्तर आलेलं आहे 5 तास 45 मिनिटे. म्हणजे चित्रपट संध्याकाळी 5:45 संपला. ब.
एका शर्टसाठी 2 मीटर 25 सेंटीमीटर कापड लागते, तर 27 मीटर कापडापासून किती शर्ट तयार होतील? तर एका शर्टसाठी 2 मीटर 25 सेंटीमीटर म्हणजेच 2 गुणिले 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर, मग 2 गुणिले 100 बरोबर 200, तर 200 अधिक 25 बरोबर 225 सेंटीमीटर कापड लागते. तर एका शर्टसाठी 225 सेंटीमीटर, तर 27 मीटर म्हणजे 27 गुणिले 100 बरोबर 2700 सेंटीमीटर. इथे आपण सेंटीमीटरमध्ये रूपांतर केलेलं आहे आणि इथे सेंटीमीटर आहे म्हणून. तर 2700ला 225ने भागले असता उत्तर आलेलं आहे 12, म्हणजे 27 मीटर कापडापासून 12 शर्ट तयार होतील. क 60 मीटर लांबी व 40 मीटर रुंदी असलेल्या एका आयताकृती क्रीडांगणाभोवती देवांशीने 5 फेऱ्या मारल्या, तर ती किती मीटर धावली? तर इथे ते किती मीटर धावले, इथे आयताकृती क्रीडांगण आहे, तिने फेऱ्या मारलेल्या आहेत, तर त्यासाठी परिमिती काढावी लागेल. तर आयताकृती क्रीडांगणाची परिमिती बरोबर सूत्र आहे 2 गुणिले लांबी अधिक 2 गुणिले रुंदी. 2 गुणिले लांबी आहे 60, रुंदी आहे 40, तर 2 गुणिले 60 120. प्रथम गुणाकाराची क्रिया करायची असते. 60 दुणे 120 अधिक 40 दुणे 80, 120 अधिक 80 बरोबर 200 मीटर. आता एका फेरीत जर ती 200 मीटर धावते, तर तिने 5 फेऱ्या मारलेल्या आहेत, तर 5 फेरीमध्ये धावलेले अंतर बरोबर 5 गुणिले 200 किंवा 200 गुणिले 5, तर उत्तर येतो 1000 मीटर, म्हणजे देवांशी 1000 मीटर धावली. ड एका चौरसाकृती खोलीची बाजू 6 मीटर आहे. त्या खोलीला फरशी बसवण्यासाठी 1 चौरस मीटरला 40 रुपये मजुरी, याप्रमाणे एकूण किती मजुरी द्यावी लागेल? आता खोलीचा आकार आहे चौरसाकृती आणि फरशी बसवायची आहे, त्यामुळं चौरसाकृती खोलीचं क्षेत्रफळ काढावं लागेल. सूत्र आहे बाजू गुणिले बाजू. बाजू आहे 6 मीटर, 6 गुणिले 6 बरोबर 36 चौरस मीटर. जर 1 चौरस मीटरला 40 रुपये खर्च येत असेल, तर 36 चौरस मीटरला येणारा खर्च बरोबर 36 गुणिले 40, गुणाकार येतो 1440, म्हणजेच एकूण मजुरी 1440 रुपये द्यावी लागेल. प्रश्न 6. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. 125 अंश मापाचा कोन ABC काढ. तर इथे तुम्ही पाहू शकता की 125 अंश मापाचा कोन ABC काढलेला आहे. ब 5.5 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ काढून त्यात त्रिज्या, व्यास व जीवा काढा. तर हे आपण 5.5 सेंटीमीटर त्रिज्येचं आपण वर्तुळ काढलेलं आहे. तर इथे त्रिज्या दाखवलेल्या आहेत, OC आहे, OB आहे, OA आहे, तसेच व्यास दाखवलेला आहे AB, तसेच जीवा दाखवलेली आहे, जीवा EF व जीवा AB, कारण व्यास सुद्धा जीवा असते. विषय इतिहास. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे. 1. चाकाचा शोध टिंबटिंबच्या काळात लागला. उत्तर आहे ताम्रयुगात. 2. दगडी हत्यारे मिळाली त्या काळाला टिंबटिंब म्हणतात. उत्तर आहे अश्मयुग. 3. मॅमोथ हा टिंबटिंब पूर्वज होय. उत्तर आहे हत्तीचा. प्रश्न दुसरा, चुक्की बरोबर ते सांगा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे. 1. सिंधू नदीच्या खोऱ्यात हडप्पा संस्कृती विकसित झाली. हे विधान बरोबर आहे. 2. मानव कच्च्या अन्नपदार्थांवर संस्करण करतो. हे विधान बरोबर आहे. 3. नवाश्म युगात संपूर्ण गाव हे एक विस्तारित कुटुंब होते. हे विधान बरोबर आहे. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. 1. हॅबिलिस शब्दाचा अर्थ काय आहे? उत्तर, हॅबिलिस याचा अर्थ हाताचा कुशलतेने वापर करणारा. 2. पहिला माणसाळलेला प्राणी कोणता? उत्तर, पहिला माणसाळलेला प्राणी कुत्रा आहे. 3. नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य कोणते? उत्तर, शेतीची सुरुवात हे नवाश्मयुगीन संस्कृतीचे वैशिष्ट्य आहे. प्रश्न चौथा, कोणत्याही एका प्रश्नाचे उत्तर लिही. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. 1. मेसोपोटेमियातील 4 संस्कृती कोणत्या? उत्तर, मेसोपोटेमियातील
चार संस्कृती पुढीलप्रमाणे आहेत: सुमेरियन, अक्केडियन, बॅबिलोनियन, ॲसिरियन. 2. प्राणीजात माणसाविण्याच्या पायऱ्या कोणत्या? उत्तर: एखादी प्राणीजात माणसाळविण्याच्या 3 पायऱ्या आहेत. 1. रानटी जनावरांना पकडून ताब्यात घेणे. 2. त्या जनावरांना माणसांसोबत राहण्याचे वळण लावणे. 3. त्यांच्यापासून दुभदुभते इत्यादी पदार्थ मिळवणे आणि त्यांच्याकडून कष्टाची कामे करून घेणे. 3. प्राण्यांची वैशिष्ट्ये लिही. उत्तर: प्राणी श्वासोच्छवास करतात. प्राणी अन्न मिळवण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी हालचाल करतात. काही प्राणी जातींमधील प्राणी अंडी घालतात, त्यातून पिल्ले जन्माला येतात. काही प्राणी अपत्याला जन्म देतात. विषय भूगोल. प्रश्न पहिला. पुढील विधाने चुकी बरोबर ते लिही. 1. पृथ्वी स्वतःभोवती पूर्वेकडून पश्चिमेकडे फिरते हे विधान चूक आहे. 2. माहितीचा उपयोग ज्ञाननिर्मितीसाठी होतो हे विधान बरोबर आहे. 3. हिमाचल प्रदेशात कॉफीचे मळे आहेत हे विधान चूक आहे. प्रश्न दुसरा. जोड्या लाव. 1. राकेश शर्मा. उत्तर आहे भारतीय अंतराळवीर. 2. तिथी. उत्तर आहे चांद्रमासातील दिवस. 3. दिन व रात्र. उत्तर आहे पृथ्वीचे परिवलन. प्रश्न तिसरा. खालील प्रश्नांची एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. चहाचे उत्पादन कोणकोणत्या राज्यात होते? उत्तर: चहाचे उत्पादन आसाम व पश्चिम बंगाल या राज्यात होते. 2. पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची किती परिवलने होतात? उत्तर: पृथ्वीच्या एका परिभ्रमणात तिची 365 परिवलने होतात. 3. कोणत्याही एका भारतीय महिला अंतराळवीराचे नाव लिही. उत्तर: भारतीय महिला अंतराळवीरांची नावे पुढीलप्रमाणे आहेत: कल्पना चावला, सुनीता विल्यम्स. प्रश्न चौथा. फक्त एका प्रश्नाचे उत्तर लिही. 1. प्रसार माध्यमाचे कोणतेही 4 चांगले परिणाम लिही. उत्तर: प्रसार माध्यमांचे चांगले परिणाम पुढीलप्रमाणे आहेत. 1. आपल्यापासून दूर असलेल्या व्यक्तींशी सहज संपर्क साधता येतो. 2. माहिती मिळवण्यासाठी व देण्यासाठी लागणारा वेळ व श्रम यात बचत होते. 3. पर्यावरण, स्त्री पुरुष समानता, स्वच्छता इत्यादींबाबत संवेदनशीलता वाढण्यास मदत मिळते. 4. वादळे, सुनामी, पूर इत्यादी नैसर्गिक आपत्तींबाबत पूर्वकल्पना मिळू शकते. 5. आरोग्य, शिक्षण व समाजातील चांगल्या घटना तसेच प्रसंगाबाबत जागरूकता निर्माण होते. 6. लोकांमध्ये राबवण्यात येणाऱ्या शासकीय योजना यशस्वी करण्यामध्ये मदत होते. 2. वाहतुकीचे फायदे लिही. उत्तर: वाहतुकीचे अनेक फायदे आहेत, ते पुढीलप्रमाणे. 1. कामे जलद गतीने होतात. 2. वेळ व श्रमांची बचत होते. 3. व्यापार वाढीस चालना मिळते. 4. जगातील विविध प्रदेश वाहतुकीच्या सोयीमुळे एकमेकांशी जोडले गेले आहेत. 5. जागतिक स्तरावर देखील वस्तूंची वाहतूक सहज व सोपी झाली आहे. 6. विविध वस्तू सहज उपलब्ध होऊन लोकांचे जीवनमान सुधारले आहे. 7. पर्यटन, आरोग्य, शिक्षण इत्यादी सुविधा गतिमान झाल्या आहेत. विविध प्रकारच्या वाहतुकीच्या सोयीमुळे जग जवळ आले आहे. विषय विज्ञान. प्रश्न पहिला. रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द निवडून लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे. अ. उपग्रहांना टिंबटिंब पासून प्रकाश मिळतो. उत्तर आहे सूर्य. आ. शिलावरण, टिंबटिंब व वातावरण यात सजीवांचे अस्तित्व असते. उत्तर आहे जलावरण. ई. देवासाठी राखून ठेवलेले जंगल म्हणजे टिंबटिंब. उत्तर आहे देवराई. प्रश्न दुसरा.
पुढील इंद्रिय संस्थांची नावे व त्यातील महत्त्वाच्या 2 अवयवांची नावे लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. तर खाली या चित्रामध्ये जी इंद्रिय संस्था दिलेली आहे तिचं नाव आहे रक्ताभिसरण संस्था व यातील महत्त्वाचे अवयव आहेत हृदय व रक्तवाहिन्या. दुसऱ्या चित्रातील इंद्रिय संस्थेचं नाव आहे श्वसन संस्था. या संस्थेतील महत्त्वाचे अवयव आहेत नाक, श्वासनलिका, फुफ्फुसे, श्वासपटल. प्रश्न तिसरा, एका शब्दात उत्तरे लिहा. हा प्रश्न 3 गुणांसाठी आहे. सोलापूर जिल्ह्यातील अभयारण्य कोणत्या पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे? उत्तर आहे माळढोक. भारताचा मंगलयान हा उपक्रम कोणत्या नावाने ओळखला जातो? उत्तर आहे मॉम. धान्योत्पादनात झालेली प्रचंड वाढ कोणत्या नावाने ओळखली जाते? उत्तर आहे हरित क्रांती. प्रश्न चौथा, खालील स्रोतातून कोणते अन्न घटक मिळतात ते लिहा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. तर या चित्रातील जे स्रोत आहे त्याचं नाव आहे तूप आणि यातून स्निग्ध पदार्थ हा अन्न घटक मिळतो. तर दुसऱ्या चित्रातील स्रोत आहे गुळ. या स्रोतातून शर्करा, लोह इत्यादी अन्न घटक मिळतात. प्रश्न 5वा, असे का घडले? हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. दमट हवेतील धान्याला बुरशी लागली. उत्तर, दमट हवेत ओलसरपणा असतो. असे वातावरण सूक्ष्मजीवांच्या वाढीस पोषक असते. अशा वातावरणात सूक्ष्मजीवांची वाढ भरभर होते, म्हणून दमट हवेतील धान्याला बुरशी लागते. वाहनाच्या अतिवापरामुळे हवा प्रदूषित झाली. उत्तर, वाहनांमधील इंधनाच्या ज्वलनामुळे सातत्याने धूर व काही विषारी वायू बाहेर पडतात व हवेत मिसळतात. त्यामुळे हवेची गुणवत्ता कमी होते व हवेचे प्रदूषण होते. प्रश्न 6वा, तर काय होईल ते सांगा. हा प्रश्न 4 गुणांसाठी आहे. गावात सर्वत्र अस्वच्छ वातावरण व घाणीचे साम्राज्य पसरले आहे. उत्तर, गावात सर्वत्र अस्वच्छ वातावरण व घाणीचे साम्राज्य पसरले तर गावात सगळीकडे रोगराई पसरेल, दुर्गंधी पसरेल, संसर्गजन्य रोगाची साथ पसरून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावर दिसून येईल. शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत आहे. उत्तर, शालेय परिसरात तंबाखूजन्य पदार्थाची विक्री होत असेल तर शाळेतील तसेच आजूबाजूच्या परिसरातील मुलांना तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन करण्याची वाईट सवय लागू शकते. त्यामुळे ते विविध आजारांना बळी पडू शकतात. प्रश्न 7वा, खालील ओघ तक्ता पूर्ण करा. हा प्रश्न 2 गुणांसाठी आहे. ऊर्जा स्रोत, 2 ऊर्जा स्रोत आहेत. पारंपरिक ऊर्जा स्रोत व अपारंपरिक ऊर्जा स्रोत. पारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये कोळसा, पेट्रोल, रॉकेल, डिझेल यांचा समावेश होतो. तर अपारंपरिक ऊर्जा स्रोत यामध्ये सौर ऊर्जा, पवन ऊर्जा, अणुऊर्जा, जल ऊर्जा इत्यादींचा समावेश होतो. अशा प्रकारे आज आपण इयत्ता 6वी सेतू अभ्यासक्रमावर आधारित सर्व विषयांची उत्तर चाचणी अभ्यासलेली आहे. इतरही इयत्तांच्या उत्तर चाचणी अभ्यासण्याकरिता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि हो, मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका, जेणेकरून त्यांना या व्हिडिओचा लाभ घेता येईल. थँक्यू.